सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीचा जो काही कट ऑफ आहे, तर आता बघा भरपूर विद्यार्थी मुंबई या ठिकाणी फॉर्म भरताय आणि तुम्हाला माहितीच आहे की त्याच पद्धतीने या ठिकाणी जेवढे जास्त फॉर्म येतात तेवढा तो कट ऑफ वाढत असतो आणि या गोष्टी सर्व या ठिकाणी जो काही फॉर्म भरायचा परिणाम आहे तो मेरिटवरती होतो। जेवढे जास्त फॉर्म आले तेवढं मेरिट टफ लागतं। आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे की तुम्हाला मी पोलीस भरती मुंबईचा CP मुंबई पोलीस भरतीचा जो काही कट ऑफ लागणार आहे 2025 मध्ये, तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे, 125 मार्क घेणारे सुद्धा 125 नव्हे तर याच्यापेक्षा जास्त आणि महत्त्वाचं म्हणजे 115 मार्कवाले सुद्धा या ठिकाणी पोलीसमध्ये भरती झालेले आहे। मुंबईला 115 मार्कवाले या ठिकाणी पोलीसमध्ये भरती झालेले आहेत। तर मेरिट या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी, प्रत्येक कॅटेगरीसाठी सांगणार मी। ओपन, EWS, OBC, विजय, त्याच्यानंतर NT, SC, ST सर्व कॅटेगरीनुसार सांगणार आहे की पुरुषांसाठी मेरिट किती लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी किती लागणार आहे। आता बघा याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा आहे पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळं सांगणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे काही मेरिट आहे याच्यानुसार जर तुमची तयारी असेल तर तुम्ही पोलीसमध्ये कुठेही भरती होऊ शकतात। महत्त्वाचं म्हणजे तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, जवळपास आता 13 ते 14 दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे। बाकी असलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर फॉर्म भरून टाकायचा आहे। तर यामध्ये हा कट ऑफ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला आता किती मार्क घ्यायचे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन किती टफ आहे। तर 4 लाख विद्यार्थी प्लस मागच्या वर्षी 4.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते, यावर्षी पण 4 लाख प्लस अर्ज मुंबईला जाणार आहे। मग या विद्यार्थ्यांचं मेरिट किती लागल, तुमचा नंबर लागल का, या मेरिटच्या द्वारे तुम्हाला ते कळणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला पोचवा, त्यांना पण कळायला पाहिजे की मेरिट किती लागणार आहे म्हणून। ठीक आहे, सर्वांना कॅटेगरीनुसार मी आता सांगतो। बघा पोलीस भरती CP मुंबई कट ऑफ या ठिकाणी 2025 म्हणजेच मेरिट बघा। ओपन कॅटेगरी जी आहे, ओपन कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकतात पुरुष 134, ओपन कॅटेगरी पुरुषांसाठी 134, महिलांसाठी 128। त्याच्यानंतर दुसरं आहे EWS पुरुषांसाठी 123 असणार आहे। आता बघा काहींना वाटेल हे मेरिट कमी आहे, तर बघा हे मेरिट कमी नाही आहे। याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला आणि पेपरला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मेरिट किती टफ आहे, मेरिट किती सोपं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की हे मेरिट खूप कमी आहे, परंतु ज्यावेळेस तुमचं ग्राउंड तुम्ही देतात त्याच्यानंतर लक्षात येतं मागच्या वर्षी ग्राउंडच्या दरम्यान खाली विद्यार्थी ग्राउंड देत होते आणि वरून पाणी पडत होता, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती। पाण्यामध्ये विद्यार्थी पळत होते अक्षरशः, त्यांचे खूप हाल झाले, तरी सुद्धा ग्राउंड बंद नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी ग्राउंड मारलं आणि असे विद्यार्थी भरती झालेले आहेत। तर बघा या ठिकाणी EWSचं सांगितलेलं आहे पुरुष 123 आणि महिला 115। त्याच्यानंतर SEBC या कॅटेगरीसाठी या ठिकाणी पुरुष 131, महिला 125। त्याच्यानंतर OBC पुरुष यांच्यासाठी या ठिकाणी समोर पाहू शकतात 123 आणि महिला या ठिकाणी पाहू शकतात पुरुष 130। आता पुरुषांसाठी 130 आहे आणि महिला 123 आहे। त्याच्यानंतर 5वं आहे SBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी पाहू शकतात पुरुष 126 आणि महिला 119। त्याच्यानंतर समोरचं बघा NTD पुरुष 132, NTD पुरुष 132 आणि महिला 126। त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात NTC। आता NTC जी कॅटेगरी आहे पुरुष 132, त्याच्यानंतर समोरचं महिलांसाठी 125 लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे समोरचं या ठिकाणी NTB पुरुष 130, महिला 122। समोरचं आहे विजय पुरुष 132 आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी 125। समोरची कॅटेगरी या ठिकाणी ST साठी लागणारे पुरुष 124 आणि महिला 119। त्याच्यानंतर SC 127 पुरुष, महिला 119। अशा पद्धतीने हे तुमचं मेरिट असणार आहे। आता हे जे मेरिट आहे हे मुंबई शहर म्हणजे CP मुंबईचं मी सांगितलेलं आहे। या ठिकाणी 2000च्या जवळपास जागा आहे, 2000च्या वरती। आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अर्ज किती आलेले त्याच्यावरती ते डिपेंड करतं। मागच्या वर्षी 1/10 प्रमाणे कट ऑफ लागला होता, एका जागेसाठी 10 उमेदवार बसलेले होते, लक्षात घ्या। म्हणजे ग्राउंडचा कट ऑफ म्हणजे ग्राउंडमध्ये 1/10 प्रमाणे कट ऑफ लागला, लेखीसाठी विद्यार्थी बसले, त्यांनी या ठिकाणी 2
मुलींचं मेरिट लावलं आणि तेवढा कट ऑफ लागला. आता हा जो काही कट ऑफ आहे याच्यानुसार जर मार्क तुम्हाला असतील, आता लक्षात घ्या हा कट ऑफ 2024चा आहे. 2024ला एवढे मार्क जे विद्यार्थ्यांनी घेतले ते पोलीसमध्ये भरती झालेले मुंबईला 100 या ठिकाणी 34 असो 128 असो, या ठिकाणी मुलींचं पाहू शकतात. EWS मुलींचं मेरिट लागलेलं आहे 115, म्हणजे भरपूर कमी. काहींचं 97 लागलेलं आहे. आता जे या ठिकाणी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पोलीस पाल्य, होमगार्ड ज्यांना याच्या व्यतिरिक्त आरक्षण आहे त्यांना तर याच्यापेक्षा कमीच मार्क पाहिजे. याच्यापेक्षा कमी जरी असले तरी ते भरती होतील, लक्षात घ्या. पोलीस पाल्याला तर या ठिकाणी 97 मार्कावरती भरती केलेलं आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन म्हणजे जे आर्मी रिटायर फौजी आहे त्यांना सुद्धा खूप कमी मेरिट लागतं. सांगण्याचा प्रयत्न एकच आहे की एवढं जे काही मेरिट आहे हे मागच्या वर्षी मुंबईला लागलेलं होतं. 4-4.5 लाख अर्ज आलेले होते. यावर्षी पण 4-4.5 लाखच्या जवळपास आकडा जाणार आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं एवढं जे काही हे मार्क मी तुम्हाला सांगितलेले आहे याच्यावरती तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही की सरांनी सांगितलं पुरुष ओपन कॅटेगरीमध्ये 134 ते 134 मेरिट वाढू पण शकतं, कारण ते अर्जांवरती डिपेंड करतं. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जे काही मी आता सांगितलेलं आहे सर्व ऑफिशियल माहिती आहे. मागच्या वर्षीचं एवढं मेरिट लागलेलं होतं. आता हे लक्षात घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची. सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढी तुमची तयारी झालेली आहे त्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सर्वांना या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे लवकरात लवकर. नंतर वेबसाईट या ठिकाणी खूप त्याचा सर्व्हर डाऊन असतो. ठीक आहे, सगळ्यांना ग्राउंडसाठी या ठिकाणी ऑल द बेस्ट आहे. चांगलं ग्राउंड आणि चांगल्या अभ्यासाची तयारी करा. लवकरच तुमच्या समोर नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले म्हणून. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्व अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.